तळोद्याची M3 इंटरनॅशनल अकॅडमी आहे ना, तिथे हा प्रयोग चालतो. भाज्यांचे स्टॅम्प प्रिंट, कलात्मक विकास. म्हणजे कसं, रोजच्या भाज्या वापरून मुलांची कलात्मकता कशी वाढवायची हे जर आपण समजून घेऊया. म्हणजे ही कल्पनाच किती म्हणजे मस्त आहे. घरात सहज मिळणाऱ्या वस्तू आणि त्यातून कला. पण ही भाजी स्टॅम्प प्रिंटिंग पद्धत नक्की आहे तरी काय? म्हणजे काय करतात यात? हां, एकदम सोपी पद्धत आहे ही बरं का. यात कसं आहे कांदा, भेंडी, बटाटा किंवा अगदी घरात ज्या मिळतील त्या भाज्या घ्यायच्या. त्यांचे काप केलेले भाग असतात ना, ते रंगात बुडवायचे आणि मग कागदावर असं शिक्क्यासारखं दाबायचं. झालं. वेगवेगळी डिझाईन्स चित्र तयार होतात. आणि ह्याचं वैशिष्ट्य काय तर साधनांची उपलब्धता. सहज मिळतात सगळीकडे आणि मुलं थेट नैसर्गिक वस्तूंना हात लावतात. खरंच की नाही, म्हणजे महागडे रंग नकोत, मोठा कॅनव्हस नको, काही नाही. पण मग M3 इंटरनॅशनल अकॅडमीमध्ये हाच प्रयोग का निवडला गेलाय? म्हणजे फक्त चित्र काढायला शिकण्यापलीकडे अजून काही उद्देश आहे का? हो, हाच तर महत्वाचा मुद्दा आहे.